वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे वर्णी आणि आजचा हा ब्लॉग होणार आहे वर्सोवा टू रायवे साई गाव आणि रायवे गावाची मजा मस्ती काय आहे ते मी तुला दाखवणार आहे. 5 दिवसाचा गणपती बाप्पा आहे, त्याचं विसर्जन, त्यांची आरती, त्यांची भक्ती आणि मजा मस्ती कशी होते रायवेला ती मी पण बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर तुमचा वेळ न वाया घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. भेटूया लवकरात शनिवारी. चलो हम लोग निकल रहे हैं. पहले साई जाने का कि रायवे? वो अब तुम डिसाइड करो. ये बाप्पा ये. तर मित्रांनो पाहू शकता या आम्ही साईला भक्तांना पोहोचलेलो आहे. दर्शन द्यायला ये. बोलो मग. हा आमचा मामा हे अक्का. कसं वाटलं म्हणजे बरं वाटतं. तुम्ही आले सर्व. यहाँ पे झोला बना रहे हैं. पवन सोया था, पवन को फोन उठाने आए हैं. मंदिर. तर काल साईमध्ये पूर्ण एक दिवस वस्ती केली. तर आता जायचं आहे आपल्याला कलव्याला सूरज वसंत पाटील यांच्या घरी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जायचं आहे आम्हाला. या इकडचं तलाव आणि हे चालले पटापट. आणि नियती पाहू शकता एकदम सुंदर असं सुंदर व्ह्यू. मी आलेलो आहे सूरजच्या घरी. तुम्ही पाहू शकता हे गार्डन. टेड्या राईस मिल आहे. हे राईस मिल सूरज भातापासून तांदूळ
भातापासून तांदूळ बनवता इथे डायरेक्ट ताजे तांदूळ फॅक्टरीमधून तयार होते जातात आणि मशीन ही लागणार यात तांदूळ टाकतो पाहू शकता कसे शेतावरून इथे तांदूळ बनतात आणि सर्व इथे तांदूळ बोरीमध्ये भरलेले आहे तुम्ही पाहू शकता हे इथून हा गहू आता आम्ही पोहोचलेलो आहे रायबादेवीच्या बाजूला म्हणजे रावे गावात पोहोचलेलो आहे रावे मामाच्या घरी वर्षाच्या मामाच्या आणि माझ्या मामाच्या घरी काय कर आई एकविरा रिअल इस्टेट आई एकविरा हाय आमचं स्वयं मोठ्या मामांकडे सांगू जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार या नगरीचा तू महाद्वार या नगरीचा तू दैवत अमुचा विनायका दैवत अमुचा हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन आमचा बुद्धू हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन करता तू दुख हरता बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका
बघून आलास तू माय नेम इज शशांक सुधीर पाटील. माय नेम इज सोम्य संजय बोल. बोल. माय नेम इज शशांक दिलीप पाटील. माय नेम इज श्रुती दिलीप पाटील. माय नेम इज स्वयं प्रकाश पाटील. माय नेम इज सक्षम. सक्षम कसा तू? माय नेम इज शौर्य संजय बोल. अरे कुछ बोलो. माय नेम इज सोम्या संजय बोल. हिंदी में बोलो अंग्रेज. अंग्रेज और- चले जाओ. आता मिलते सगळे- हैं आज शाम को विसर्जन के टाइम पे. आता मम्मी बोलते. वर्षाकडे
सर्वांचे डोले पाणवलेले आहेत. आज बाप्पाचा शेवटचा दिवस. आता त्याला आम्ही आता नदीवर घेऊन चाललेलो आहोत विसर्जनासाठी. खूप दुःख होत आहे. तरी पण पुढल्या वर्षी पुन्हा लवकर या अशी मागणी करत आम्ही त्यांचं विसर्जन करणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. आजचा लास्टचा दिवस गणपतीचा काय बोलणं. प्रमाणे आज आमच्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन आहे. आता आम्ही त्याला विसर्जन करायला नदीवर घेऊन जात आहोत. नमस्कार, मी आहे पवन मोकल. आता आपली आरती समाप्त झाली आहे आणि आपण आपल्या गणराजाला घेऊन विसर्जन करायला नेत आहोत तरीवर. इथे नदी आहे, तिथे आम्ही तरी बोलतो आगरीमध्ये आहे ना. तर ते पुलाचे खालीच आहे. तर नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे क्लिपमध्ये तुम्हाला दिसेल ती कशी. नाही, ही कोणाची रावे गावाची तरी आहे. तर ती खूप सुंदर आहे. एन्व्हायरमेंट तिचा बॅकग्राऊंड वगैरे सर्व तुम्ही नंतरच्या क्लिपमध्ये बघू शकता. कसं एकदम हिरवे गार झाला असणार पूर्ण. आणि भरपूर सारे गणराज्य तिथे विसर्जन करायला येणार आहे.
हे आमचे मोठे मामा. आम्ही 45 वर्षापासून घरात गणपतीचं विराजमान करत असतो आणि मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करत असतो. आज बाप्पाचा विसर्जन सोहळा आहे. तो आज सगळी घरातली मंडळी भावूक झालेली आहे. तर बाप्पाकडे एवढीच विनंती असेल की सगळ्यांचं दुःख हरण करून सगळ्यांना सुख शांती लाभो आणि पुढच्या वर्षी आणखीन जोशात आम्ही तुझा उत्साह साजरा करू, एवढीच विनंती असेल बाप्पाला. गणपती बाप्पा इथे बघा. थांबा एक मिनिट. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आज गणपतीचा लास्ट दिवस आहे. खूप दुःख होते आम्हाला. गणपती आम्हाला सोडून जाणार आहेत. पुढच्या वर्षी लवकर आहे अशी आम्ही अपेक्षा करतो त्यांच्याकडून. आता कोकणातली जी मजा आहे त्या तुम्हाला दिसणार आहे गणपती विसर्जन करताना. तर आपण पुढे जाऊन ती विसर्जनाची मजा घेऊया. ती नेक्स्ट जी आगरी कोल्यांची मजा आहे ती तुम्हाला आता पुढे थोडं दिसणार आहे. विसर्जनाला कशी मजा असते आपल्याकडे ती आपण तुम्हाला लगेच बघूया. आपण पायी हळू हळू चाला मुखाने गजानना बोला. पायी हळू हळू चाला मुखाने गजानना बोला. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. पायी हळू हळू चाला मुखाने गजानना बोला. पायी हळू हळू चाला. हा आमचा रायबा आईचा देऊळ आहे. ते दरवर्षीप्रमाणे जत्रा होते. तर हा जत्रेचा ब्लॉग आम्ही तुम्हाला मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात दाखवू. स्टे ट्यून टू वनीज ब्लॉग. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती आमचा सिंह मोरया.
मला माझा मोबाईल कुठे फेकला? शंकरा हो स्वामी शंकरा सर्वदा योग तुझा घडावा हे कारणी देव माझा पडावा उभे शूनको गुणवंता अनंता प्रभुनाथ राम गणेश जय की जय. तर मित्रांनो पाहू शकता मी वर्षावरून आलेलो आहे माझ्या सासरवाडी रावेला. तर रावेची गणपतीची मजा आतापर्यंत तुम्ही बघितली असेल. आता आम्ही आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत. तर खूप दुःख वाटते आम्हाला, भरपूर दुःख होते की गणपती बाप्पा तुम्ही लवकर आले, लवकर झालं तर कसे 5 दिवस 6 दिवस गेले, कसे ते चतुर्थीचे 12 दिवस पण कसे निघून जातात काय आम्हाला समजत नाही. तर बाप्पा पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या.
काय चालतंय? हे आम्ही फुलांपासून इथे खत तयार करतो. फुलं याच्यातली जे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून त्यातली फुलं आम्ही एकत्र वेगळी करून तिथं आम्ही साईडला डम्पिंग ग्राउंड असं पिशवी टाईप बनवलंय. त्यात आम्ही फुलं टाकतो आणि त्याच्यावर खत मारून आपले पावडर टाकून ते म्हणजे खत तयार करतो. तर आपल्याला म्हणजे कोणाला गावातल्यांना कोणी उपयोगी असेल तर तिथं ते घेऊन जाऊ शकतात. हा आमचा श्री सद्गुरू रेवदंडा मार्फत हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि आम्ही हा दरवर्षी राबवतो. यांच्या ऑर्गनायझेशनचं नाव आणि सर्व काही आहे. हे सार्वजनिक काम करत आहेत. हे बघून जरा बरं वाटलं. आणि हे त्यांचे कार्यकर्ता आहेत. आपले गणपती विसर्जन झाले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगू शकता. आणि वर्णिश ब्लॉग रील्स अँड एंटरटेनमेंटला फॉलो करत राहा. आणि तुम्हाला कुठली अजून मस्त ब्लॉग कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही त्या रिलेटेड बनवू. गणपती बाप्पा काय बोला पवन? पवनला लवकर पाठवू दे मला. तू आगच बोलली.